पवार यांचा तुमच्या या योजनेला विरोध आहे का? येस सर, अभिमन्यू पवार यांचा हेतू असा आहे की हे पाणी तिकडे औषधाला न्यायचं आणि हे पाणी औषधाला न्यायचं, त्यामुळे ते बीजेपीचं असल्यामुळे कदाचित इकडून या योजनेचा पाठपुरावा चालू नाही. म्हणजे राणा जगजितसिंह पाटील या योजनेचा मनावा तसा फॉलोअप घेत नाहीत, केवळ तोंडाला पाणी पुसायचं आणि प्रकरण पुढे नेऊन द्यायचं. आणि हे लोक सिंपल लोक आहेत, साधे लोक आहेत. या लोकांना अशीच वेळ मारून न्यायची आणि ही योजना अशीच पेंडिंग पडायची आणि प्रशासकीय मान्यता मिळालं किंवा तांत्रिक मान्यता मिळालं म्हणत राहायचं फक्त. हे कदाचित अभिमन्यू पवार यांच्या दबावाखाली येऊनच चालू आहे. दुसरी गोष्ट सर, या योजनेमध्ये सर्वाधिक पाणी जर कुठं चाललंय तर निलंग्याला चाललंय. निलंगा साईडला ते तिकडचे आमदार जलजागर यात्रा काढतायत. ते जलजागर यात्रा काढतात, सगळ्यात जास्त पाणी ते डे नाईट पाणी येतात खालून माकणी धरणातून. माकणीचे दरवाजे कधी उघडले जातात, पण आपल्या धाराशिव जिल्ह्यामधल्या एकाही लोकप्रतिनिधीचं असा वॉच नाही की माकणीचं पाणी नेमकं आपल्याकडे यायलंय का नाही, का राहिलंय का नाही. सगळं पाणी हे निलंग्याला चाललंय आणि तिकडे जलजागर यात्रा आणि आमच्याकडे गोरगरीबाला घागर यात्रा करावं लागतं गावाकडे. अशी कंडिशन आहे आमची. त्यांनी सांगितलं की तुम्ही जेवढे अभ्यासू नाहीत, तुम्ही मला शेतकरी वाटत नाहीत आणि तुम्हाला पाण्याची गरज, तुम्ही कोण सांगणार आहे मला पाण्याची गरज काय आहे ते, बघून घेऊ आम्ही. सर आम्ही तुमच्याकडे 4 वर्ष झाले यायला लागलो. तुम्ही अरे कोण, मला कळते की आता तुम्ही मला शिकवणार का, तुमच्याकडे अजेंडा आहे का, हे आहे ते आहे का, ते कॉर्पोरेट आहेत ऍक्च्युली. ते कॉर्पोरेट अँगलला चाललेत. तुमच्याकडे हे आहे का, तुम्ही इस्त्री कसं केलं, सर इस्त्री केलं ना, असं काय विषय. शेतकरी कोण म्हणलं शेतकरी नाही, आम्ही उलट सुटापुटामध्ये मोर्चा काढू की शेतकऱ्याची पूर्व, आम्हाला कमी समजू नका ना, असं काय विषय. आता चला आमचं एक आंदोलन आपण असं करू, आपण सुटपुट लिहून आंदोलनाला येऊ, आपलं बे हटके आंदोलन सुटपुट करून जीव. सर हे सर्वात मोठा सर आत्ताच्या घडीला धाराशिव या 23 गावातनं सर जवळजवळ 10,000 पत्र मायबाप शेतकऱ्यांनी लिहिलेले आहेत. त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना हे भूमिका पटवून सांगून त्यांना पत्र वाचून दाखवून तरी बऱ्याच जणांनी पत्र लिहिलेत. ते सांगतात की एवढं मोठी योजना की या पत्राची दखल घेणं. सर 10,000 पत्र म्हणजे मोठी घटना नाही सर. 10,000 पत्र म्हणजे ही खूप मोठी घटना आहे. 10,000 पत्र आज जिल्ह्यातून चाललेत. पण माझं तरी म्हणणं आहे, अजूनही आमदार साहेब या घटनेवर काहीही बोलणार नाहीत. अजूनही हा त्यांची मध्ये राखली चालली बस. पुढचं काय त्यांनी काही करून पेंडिंग पडा, हा विषय पेंडिंग पडा आणि एक असं बोला फक्त की प्रशासकीय मान्यता मिळणार आहे, फक्त असं म्हणा. आणि हे शेतकरी दादा आमचे करायला खलास वेळ नाही की एकदा हा महिना टळला सर, पुढचं 5 वर्ष इकडं कुणीही बघत नाही. त्यांना फोनवरती बोललो आम्ही, त्यांच्या मतदारसंघातले पण 2-3 गाव त्याच्यामध्ये आहेत. त्यांना सांगितलं आम्ही सर महत्वाचा विषय आहे तर आम्हाला सहकार्य करू, एवढा फक्त विषय, याच्या पुढे त्यांचंही काही नाही. सर आम्हाला येणाऱ्या विधानसभेला जर आमच्या मायबाप शेतकऱ्यांना न्याय नाही दिला तर आम्ही 23 गावामध्ये ह्या मतदानावरती आम्ही बहिष्कार टाकू किंवा या आमदारांना ज्याला आपल्याला उभारायचं आहे ते सत्ताधारी आणि जे उभार आहेत ते त्यांना या गावामध्ये आम्ही येऊ देणार नाही. थोडक्यात असं समजा की त्यांना जागोजागी आमच्या प्रश्नाला, त्यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाला त्यांना उत्तर द्यावे लागतील.